लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे प्रशिक्षण घेता यावे, उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ घडावेत यासाठी कल्पना चावला स्पेस अकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे। अकॅडमीतर्फे देशपातळीवरील प्रवेश परीक्षा घेऊन त्याद्वारे 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून 9 जूनपासून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे व्हाईस चेअरमन नारायण भार्गवा, सचिव R.M. भोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टतर्फे 2023 साली कल्पना चावला स्पेस अकॅडमीची स्थापना केली। या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे प्रशिक्षण देण्यासाठी नामांकित इस्रो संस्थेशी करार करण्यात आला आहे। अकॅडमीत सुरुवातीची 2 वर्षे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे यशस्वी प्रशिक्षण दिल्यानंतर यंदाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेतून 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। इयत्ता 7वी ते 12वी असा 6 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी असणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। कल्पना चावला स्पेस अकॅडमीची ऑल ओव्हर इंडिया लेवलवर, भारताच्या लेवलवर आम्ही 9 जूनला सुरुवात करतोय, पण खरं आम्ही 2023ला आमची एक पायलट बॅच घेऊन विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल इथल्या 25 मुलांना घेऊन आम्ही बॅच ऑलरेडी चालू केलेली होती। त्यांच्याकडनं चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर इस्रोला पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटला आणि इस्रोनी आमच्याशी MOU साईन केलेला आहे आणि जे काही 6 वर्षाचं करिक्युलम आहे ते इस्रोच्या सायंटिस्टनी वेट केलेलं आहे आणि याच्यासाठी आपण ऑल ओव्हर इंडियातली मुलांचं आत्ता एक एंट्रन्स एक्झाम घेतली फेब्रुवारीपासून। त्यातनं जी मुलं सिलेक्ट झाली होती त्यांचं एक छोटंसं प्रॅक्टिकल बेसिस एक एक्सपेरिमेंटल असा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यातनं आत्ता आपण ऑल ओव्हर इंडियातनं 15 मुलं सिलेक्ट केलेली आहेत की ज्यांचा आपला उद्देश असा आहे की देशाला आत्ता सायंटिस्टची खूप गरज आहे। जगभरामध्ये भारत हे स्पेसमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताला फक्त स्पेसमध्येच नाही तर सर्व तऱ्हेने उत्तम उन्नत करायचं असेल तर आपल्याला शास्त्रज्ञांची अत्यंत गरज भासणार आहे। आणि जेव्हा आपण हे विचारायला जातो तेव्हा घरांमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रोफेसर, शिक्षक हे सगळे असतात, पण जर आपण अख्ख्या सोसायटीत विचारलं तरी सायंटिस्ट हे फार कमी आहेत आणि जी आत्ता आपल्याला खरंच भारताला वर नेण्यासाठी सगळ्याच दृष्टीने गरज आहे। आणि चीन आणि अमेरिका अशा जर कट्टर देशांशी आपल्याला टक्कर घ्यायची असेल, स्पर्धा करायची असेल तर आपले सायंटिस्ट हे वाढले पाहिजेत। आता छोट्या छोट्या देशांमध्ये ऑलिम्पिक्सचे खूप जास्ती मेडल्स मिळतात कारण अतिशय लहान वयापासून त्यांच्यावर त्या दृष्टीने प्रयत्न केलेले असतात। तसंच तद्वत आपल्याला 6वी म्हणजे 12 वर्षाच्या मुलावर जर आपण व्यवस्थित सायंटिफिक अप्रोच त्यांना दिला तर 12वीपर्यंत ते उत्तम सायंटिस्ट बनू शकते। हा साधारणतः 6 वर्षाचा करिक्युलम जो आहे जो इस्रोनी वेट केलेला आहे 6वी ते 12वीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण मोठी स्वप्न आहे, स्पेस कॉलेजही आपलं चालू करू शकतो। इस्रोमध्ये सुद्धा त्यांना डायरेक्ट एंट्री मिळू शकते आणि सायंटिस्ट निर्माण करू शकतो। आज सरांनी आणि मॅडमनी सांगितलं तसं कल्पना चावला सायन्स अकॅडमी ही लोणावळ्याच्या आपल्या ॲडव्होकेट B.V. भोंडे शाळेत सुरू करतो आपण आणि करिक्युलम आहे 6 वर्षांचा, म्हणजे जसं आपण आजकाल इंटिग्रेटेड म्हणतो तसं 6वीपासून ते ऑनवर्ड्स 12वीपर्यंत मुलांना शास्त्रज्ञ म्हणून घडवण्यासाठी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे। आणि फॉर नेशन बिल्डिंग कल्पना चावलाचं नाव का दिलेलं आहे कारण डॉक्टर कल्पना चावला ह्या सगळ्याच जणांसाठी रोल मॉडेल आहेत, त्यातल्या त्यात खासकर महिलांसाठी। आणि लहान वयातच मुलांना हे सायंटिस्ट होण्यासाठी एक आपण म्हणू शकतो संस्कार घडवले जातील कारण सायंटिफिक टेम्परामेंट आणि नेशन बिल्डिंग हे दे गो हँड इन हँड। आणि आताच आपण मागच्या महिन्यातच पाहिलं तसं ऑपरेशन सिंदूरमुळे आता मोर दॅन एव्हर बिफोर डिफेन्स आणि स्पेससाठी खूप गरज आहे आता येणाऱ्या काळात। आणि हे जे मुलं सायंटिस्ट म्हणून घडल्यानंतर त्यांची गरज देशाला असणार आहे। आणि पूर्वी कसं व्हायचं, बाहेर जायचे स्टुडंट्स शिकायला, सायंटिस्ट व्हायचं असेल तर बाहेर जायचं अशी एक कल्पना होती, पण आपण त्यांना इथे राहून आणि इस्रोची मदत आहे, आपला टायअप आहे, इस्रो विल गिव्ह अस द्या सपोर्ट, दे हॅव गिवन अस ऑलरेडी। आणि मग त्यांना येणाऱ्या काळात जशी गरज पडणार आहे इस्रोसाठी गगनयान आणि आदित्य आणि पुढचे मंगलयान, चांद्रयान वगैरे, तर हेच याच मुलांना जेव्हा आपण
शिकवून आणि या अकॅडमीमधून बाहेर पडतील तर ते डायरेक्टली त्यांना एम्प्लॉयमेंट आणि खासकर म्हणजे इवन स्टार्टअप स्पेस आणि डिफेन्ससाठी आणि त्यातल्या त्यात संशोधन सायंटिफिक रिसर्च आणि त्यांना स्वतःचा स्टार्टअप्स आणि एंटरप्रेन्योरशिप स्पेस स्टार्टअप्स या सगळ्या गोष्टींसाठी इकोसिस्टम करून आपण त्यांना डेव्हलप करणार आहोत.